So hello guys and welcome back to my YouTube channel. If you are new, please like, share and subscribe. So उद्या परवा दिवशी जे ते आपल्याला जायचं ट्रिपला फॅमिली. सो अजून कन्फर्मेशन नाही होते की कोणत्या वेळी जायचं, म्हणजे ट्रेननी, प्लेननी का बाय कार. सो बघूया आता खाली काय चाललंय. आईला प्लेनचा कंटाळा आलाय, म्हणजे बघा, देखो रईसी देखो. गोल्या भाभी ब्लॉग बघतायत तुम्ही तर बघा, मी भाकर बनवली आहे, तुम्हाला शिकावंच लागेल आता. आणि कशासाठी पप्पा हे एवढं तयारी? जावं येईल त्याच्यात. अच्छा, काय मेन्यू आजचा? मटकी. माझ्या डाएटला मटकी आणि बटाट्याची भाजी, बाकीच्या नाही. अच्छा ठीक आहे. ते नाश्त्याचं झालं ना आता. सँडविच होते नाश्त्याला, पण मी तर काही खाल्ले नाही. ठीक आहे, तर काय वाटते मग कशाने जायला पाहिजे? ट्रेननी. अच्छा, पण आता ट्रेनचं ते कन्फर्मेशन जरा प्रॉब्लेम आहे ना. तेच आता त्याच्यामुळे आता आईला प्लेनचा कंटाळा आलाय, म्हणजे बघा, देखो रईसी देखो. एक ट्राय करतोय भाकर, बघतो जमतोय का मला. तसं काही नसतं. पीठ घ्यायचंय खाली, पीठ टाक खाली. तर हा होता माझा फर्स्ट अटेम्प्ट, लाईफमधला फर्स्ट अटेम्प्ट होता. कॉज मी आतापर्यंत कधी जी आहे ती भाकर बनवली नाही आहे, आणि कधीच ती कुणाला फर्स्ट अटेम्प्ट जमली नाही, नाहीतर मला नाही जमली. कॉज ती माझ्याकडनं भाकर तुटली. सेकंड अटेम्प्ट आहे, आणि सेकंड अटेम्प्टमध्ये पण तेच झालं. कॉज ते खूप मोठा जे ते डो होता भाकरीचा, आणि त्याच्यामुळं ती परत माझ्याकडनं मला म्हणजे बनलीच नाही. ती जशी बनायला पाहिजे ती चिटकून राहिली ती ताटातच. त्यानंतर मम्मी मला म्हणते काही नको बनू, चल मला पटपट स्वयंपाक करू दे. बट मी मला फायनल माझा तिसरा अटेम्प्ट करू दे. झालं ठीक, नाही झालं तर जाऊ दे, मग मी सोडतो हे. बट तिसऱ्या अटेम्प्टला एकदम ॲक्युरेट जशी पाहिजे तशी भाकरी झाली. म्हणजे माझ्या हिशोबाने ती एवढी काय खास नव्हती, बट तरी पण माझ्या थर्ड अटेम्प्टनुसार ती सुंदर झाली होती. सो थर्ड अटेम्प्टमध्ये जी आहे ती थोडीफार ठीकठाक झाली आहे. दाखवतो मी कशी झाली भाकरी. हां, ही मी बनवलेली भाकरी. आता म्हणजे एवढी काही खास जमली नाही मम्मीसारखी. ती बघा, ती मम्मीने बनवलेली ठीकठाक झाली. मी सेकंड अटेम्प्टला जे आहे ते थोडा मोठा उंडा घेतला होता, मम्मी जेवढा घेते तेवढा, आणि ते तुटली माझ्याकडं. तर ही बघा, ही माझी झाली. काही मी बनवलेली भाकरी. आता मी काय वाटते तुला, चांगली झाली का? हा, मग दिदीला येत नाही, भाभीला, दोघींना पण येत नाही, आणि मी करून दाखवली. डोंट अंडर एस्टिमेट मी. गोल्या भाभी ब्लॉग बघतायत तुम्ही तर बघा, मी भाकर बनवली आहे, तुम्हाला शिकावंच लागेल आता. तर आजचा मेन्यू आहे मटकी, सॅलेड, 4 व्हाईट एग्स आणि भाकर. ही मी बनवलेली भाकर आहे, आणि मम्मीची. तशी एकच भाकर खातो मी, बट दोन्ही एक छोटी झालती ऑलरेडी, त्यामुळे 2 तास. व्हिडिओ काढलेला आहे मी त्याचा, तर खोटं नाही बोलू शकत. मी तुला दाखवतो ना व्हिडिओत. आणि भैया डाएटमध्ये काय खातोय? ड्रायफ्रुट्स आणि ओट्सचं काय ते प्रोटीन आणि ओट्स शेक आहे. वर्कआउट नाही चालू आहे म्हणून काहीतरी ॲडजस्टमेंट चालू आहे. आता जायचं तर माझं खूप चालू आहे सध्या. इथं बुल बसलेला माणूस आहे. पण कोणाचीच नाही, जिकडे मार्केट तिकडे आलो. झालं पंढरपूर शेठ. हां, पूजा किती वाजता होती? 10:30 रात्री.
काय ते तुळशीचं ते हारबीर घालते तसलं होतं ते हा ना. अच्छा प्रसाद नाही आणलं. अच्छा नंतर आलो नाही थोडाच घे विसरला ते प्रसाद. हो जिवेवानी होय. ते मामाजी काय देणार होतं त्याला मामाच्या गावात काय आणलं होतं ते? अच्छा बासुंदी. त्यासारखं ते प्रसाद विसरला पुढच्या टाईमला आणला होतो. हा बासुंदी कधी आणणार बरं आहेस तुम्हाला बासुंदी. जाऊ ना आता मी गेला जातो ना आणतो ना. काय कवाची खाऊच घालायला लागला. डाएटवर गेलो माणूस तरी तू खाऊच घालतोय अजून बासुंदी. लग्नातच बासुंदी खाऊ आणणार. डायरेक्ट त्याच्या का. लग्नात बासुंदीचा मेनू ठेवून द्या. सो आज होतं जिममध्ये लेग्स आणि शोल्डर्स डे. तर वॉर्मअप वगैरे केलं आणि लेग्स वर्कआउटला चालू केलं. सो स्क्वॉट्स वगैरे घेतल्या आणि माझं खूप दिवसांनी म्हणजे 2 मंथ नंतर मी जे ते लेग्स घेत होतो. खूप जास्त गॅप होता माझ्या जिमला. आणि लेग्सचं वर्कआउट झाल्यानंतर ट्रेडमिलवर वॉक केला 5 मिनटं आणि वर्कआउट एंड करून घरी आलो. काय केले उंबर दाल तडका मेरे बाय बाबा. यस बाबा. उंबर की भाजी आहे बढ़िया. दाल तडका भारी पण दिसेल ती. मग खुशी. आणि कशासाठी पप्पा हे एवढं तयारी. जावं येईल जावं येईल त्याच्यासाठी. अच्छा. लालू टप्पी चला. काय हा नवीन नवीन स्टाईल का आता. इकडं चिपी चिपी नाटक कमी कर नाटक. काय सो आता रात्र झाली आहे आणि किती चक्कर टाइम. चलायचं चलायचं हा चल. काय इतके ना बोल. बाबा ये ओ पी दे पी. सो जस्ट मी वरती आलो रूम मध्ये आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत